हॅलो नमस्कार। आज आपण करणार आहोत लाल भोपळ्याचं सूप। तर लाल भोपळ्याचं सूप खूप छान लागतं आणि आपल्याला ते आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असतं। हा बघा, असा मी लाल भोपळा घेतलेला आहे, पूर्ण लाल भोपळा। ह्याची चव खूप छान असते, गोड असतो। उपवासासाठी सुद्धा आपण भोपळा खातो, काही जण खातात उपवासासाठी भोपळा। तर सर्वात आधी मी भोपळा छान स्वच्छ धुवून घेतला आहे, साल काढून घेतलं आहे आणि त्याच्या वरचा जो भाग असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आहे, बियासुद्धा काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्याचे असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत। फार छोटे नाही केले तरी चालतील, कारण ते शिजून जातात। तर आधी आपण या भोपळ्याचे तुकडे करून घेऊया। तर यानंतर मी आता छोटासा गाजराचा तुकडा होता राहिलेला माझ्याकडे, तर तो सुद्धा मी या भोपळ्याच्या सूपामध्ये घालणार आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल, परंतु गाजरसुद्धा खूप छान लागतं या सूपामध्ये। तुम्ही आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता। तर ह्याचे सुद्धा छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे कढईमध्ये मी 2 चमचे तूप घेतले आहे, तुम्ही तेल घेतलं तरीही चालेल, परंतु तुपामध्ये खूप छान लागतं। त्यात मी लसूण, बारीक चिरलेला लसूण आणि तमालपत्र एक घालून ते सुद्धा परतून घेतलं आहे। त्यानंतर चिरलेला भोपळा आणि चिरलेला गाजर घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे। आपण हे छान तुपावर परतायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपण हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। तर बघा, भोपळ्यामध्ये खूप भरपूर प्रमाणात फायबर असतं, जे आपल्या पचनासाठी मदत करतं आणि त्यामुळे बद्धकोष्ठता सुद्धा टाळता येते। तर भोपळ्यामध्ये विटॅमिन ए पण असतं, सी पण असतं, तसंच अँटीऑक्सिडंट्स सुद्धा भरपूर प्रमाणात असतात, जे आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात। तर मी शिजवलेला भोपळा आणि गाजर थंड करून ते आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। त्यात मी थोडंसं ओरिगॅनो टाकलं आहे। तुमच्याकडे दुसरं काही पास्ता सीझनिंग किंवा असं काही असेल तर तेही तुम्ही टाकू शकता, अदरवाईज मिरी पावडर टाकू शकता। तर हे सगळं मी आता छानपैकी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं, एकदम फाईन पेस्ट करायची आणि ते सुद्धा गाळणीने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम स्मूथ टेक्स्चर होतं त्या सूपचं। आता आपण हे कढईमध्ये घालून छान गरम करून घेऊया। तर इथे मी कढईमध्ये हे सूप घातलेलं आहे। ते थोडंसं पाणी घालायचं, थोडंसं पातळ होण्यासाठी। जेवढं तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे तेवढी तुम्ही पाणी घालू शकता। थोडंसं उकळी येऊ द्यायची, ढवळत राहायचं मात्र। तर एखादी उकळी आली की त्यात आपण नारळाचं दूध घालणार आहोत। मी हे इन्स्टंट ऑर्डर केलं होतं, कारण की मला तेवढा वेळ नव्हता, मला खूप कामं होती त्या दिवशी, त्यामुळे मी हे ऑर्डर केलं होतं। पण हे आपण घरीसुद्धा करू शकतो आणि मी नेहमी घरीच करते, पण वेळ कमी होता म्हणून मी हे ऑर्डर केलं होतं। तर तुम्हाला जेवढा आवश्यक असेल किंवा जेवढी तुम्हाला चव हवी आहे त्या दुधाची, त्या प्रमाणात तुम्ही हे घालून छान एकजीव करा आणि त्यानंतर एका बोलमध्ये हे काढून घ्यायचं आणि मी त्यावर वरून थोडंसं गार्निशिंगसाठी कोकोनट मिल्क घातलं आहे आणि आता आपलं हे मस्त भोपळ्याचं सूप रेडी आहे। तुम्हाला हे नक्कीच आवडेल, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।